आपण जर बघितलं तर रायगड जिल्हा सध्या ग्रामीण भागाचं हे केंद्रबिंदू आहे। अनेक ग्रामीण वस्त्या ज्या आहेत त्या रायगड जिल्ह्यामध्ये आहेत। मात्र आणि त्या अनेक जिल्ह्यातले काही जे नागरिक आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये एसटीचा वापर करत असतात। रायगड जिल्ह्यामध्ये अंतर्गत प्रवास असो किंवा जिल्ह्याच्या बाहेरील जिल्हा बाह्य प्रवास असो याच एसटीचा वापर करून ते प्रवास करत असतात। मात्र उन्हाळ्याच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील एसटी प्रवाशांना आता जादा भाड्यांचा सामना करावा लागणार आहे। महाराष्ट्र राज्य आणि मार्ग परिवहनाच्या दृष्टिकोनातून आपण जर बघितलं तर 15 एप्रिल पासून एसटी तिकीट दरामध्ये 10% हंगामी वाढ जी आहे ती जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे आता कुठेतरी या सर्व बाबीचा फटका जो आहे तो या एसटी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसणार आहे। आपण जर बघितलं तर आधीच वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवरती या निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला आणखीन एक फटका बसणार आहे। ही दरवाढ तात्पुरती असल्याचं जरी म्हटलं महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आलं असलं तरी देखील या दरवाढीचा फटका जो आहे तो एकंदरीत रायगड जिल्ह्यातील या सर्वच नागरिकांना आणि प्रवाशांना बसताना दिसणार आहे। राजवैश्य पाट, टीव्ही मराठी, रायगड।